नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. नमस्कार सर. भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डाव्या आघाडीचा विद्यार्थी एकजुटीचा विद्यार्थी एकजुटीचा विद्यार्थी एकजुटीचा भारतीय संविधानाचा डावी आघाडी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. डावी आघाडी आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. भारतीय संविधानाचा लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारत माता की भारत माता की इन्क्लाब जिंदाबाद इन्क्लाब जिंदाबाद. मुर्दाबाद मुर्दाबाद भाजपा मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद भाजपा मुर्दाबाद. चले जाओ भाजप सरकार चले जाओ, चले जाओ भाजप सरकार चले जाओ, चले जाओ भाजप सरकार चले जाओ. भारतीय एकजुटीचा विजय असो, भारतीय एकजुटीचा विजय असो. नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी. विद्यार्थी एकजुटीचा विजय असो, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, अण्णाभाऊ साठेंचा विजय असो. इन्क्लाब जिंदाबाद, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यार्थी एकजुटीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. हम सब एक है, हम सब एक है. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. अरे मोदी सरकार चले जाओ चले जाओ, चले जाओ, मोदी सरकार चले जाओ चले जाओ, चले जाओ. मोदी शाह कायर है कायर है, कायर है, मोदी शाह कायर है कायर है, कायर है, अरे मोदी शाह कायर है कायर है, कायर है. अरे नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं अरे चलेगी, नहीं चलेगी नहीं चलेगी तानाशाही नहीं चलेगी. अरे मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी शाह अरे मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी शाह मुर्दाबाद. विद्यार्थी एकजुटीचा विजय असो, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय संविधानाचा विजय असो. अरे जय 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 भीम जय भीम, जय अरे भीम, जय 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 भीम जय भीम, जय अरे भीम, जय 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 भीम जय भीम, जय भीम. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. हमारे साथ है, हम इसे दीप के आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. अरे विद्यार्थी एकजुटीचा विजय असो, विद्यार्थी एकजुटीचा विजय असो. जे स्वतःला विश्वगुरू समजतात, ज्याची छाती 56 इंचची छाती आहे, असं देशभर आणि जगभर ज्याचा अंधभक्तांनी गवगवा केला, अखेर त्या नरेंद्र मोदीची छाती ही 56 इंच नसून ती छाती खोकला झालेली आहे. हे आम्हाला आज धर्मेंद्र प्रधान या शिक्षण मंत्र्याने जो राजीनामा दिला त्या राजीनाम्यावरून सिद्ध झालेला. अखेर या देशाची लोकशाही जिंकली. या देशाचं जे सशक्त असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान आहे, त्या संविधानाचा आज विजय झालेला आहे. आम्ही कुणाशी बोलणार नाही, आम्ही कुणाचं ऐकणार नाही. आम्ही फक्त मी माझी मन की बात करणार. जे 2014 पासून सुरू झालेला हा सिलसिला होता, मला असं वाटतं की तो सिलसिला आज त्याला पूर्णविराम बसलेला. गेली 25 दिवसापासून
या देशाचं भवितव्य जो तरुण आहे, विद्यार्थी आहे, त्या भविष्याचं, देशाच्या भविष्यालाच उद्ध्वस्त करणारं हे भाजप सरकार, ते फुलं उमळायच्या आतमध्ये जे त्याच्या कळ्या खुडायचं काम 25 दिवस जंतर मंतरवरती चाललं. RSSचे गुंड शहानी त्या पोलीस म्हणून पाठवले, अनेकांवरती लाठीचार्ज झाला, डोके फुटली, रक्तबंबाळ झाली, दवाखान्यामध्ये ऍडमिट झाली. एवढंच नव्हे तर पाणी बंद केलं, इंटरनेट सेवा बंद केली, खायला देणं बंद केलं, मेट्रो बंद केली. देशभरातून येणारी जी मुलं होती ती मुलं रेल्वे स्टेशनवरती अडवली गेली. म्हणजे अत्यंत जुलमी पद्धतीनं, म्हणून आम्ही त्याला जनरल डायर म्हणतो मोदीला, अत्यंत जुलमी पद्धतीनं या देशातल्या लाखो तरुणांवरती अत्याचार झाले. मागणी साधी होती की नीट पेपर फुटलेला आहे, त्याची जबाबदारी स्वीकारून धर्मेंद्र प्रधानने राजीनामा दिला पाहिजे. पण आम्ही झुकणार नाही. आम्ही आमच्या मंत्रिमंडळामध्ये, आमच्या सरकारमध्ये आम्ही कुणाचा राजीनामा घेत नसतो. हे जे किर्या बडबत होते ते अखेर या देशातल्या तरुणांच्या पुढं, या देशामधले लक्षावधी कोट्यवधी भारत रस्त्यावरती आले. भारतीय लोक ठिकठिकाणी गावागावामध्ये आंदोलनं झाली. अखेर नरेंद्र मोदींना झुकावं लागलं, त्याचा राजीनामा घ्यावा लागला. आणि म्हणून असं म्हटलं जातं ना, ते म्हणत होते की आम्ही संविधान मानतो, परंतु छुपा कार्यक्रम संविधान न मानण्याचा होता. परंतु त्यांना सनसनीत उत्तर आम्ही देऊ शकतो की तुम्हारा तख्त भी बदल देंगे, तुम्हारा ताज भी बदल देंगे. तुम्हारा तख्त भी बदल देंगे नरेंद्र मोदी शाह, तुम्हारा ताज भी बदल देंगे. तुम क्या बदलोगे संविधान, उसके पहले तुम राज की जो सत्ता है उसको उखाड़ के हम फेक देंगे. हे भारतीय संविधानाची ताकद आहे. आणि म्हणून आता तुमचा काउंट डाऊन सुरू झालेला आहे. परवा महाराष्ट्र बंद झाला. खरं म्हणजे आता आमचे शिवसेनेचे नेत्यांनी सांगितलं की पेपर फुटी तर महाराष्ट्रात झाली. नरेंद्र प्रधानाच्या अगोदर या देशाचे, या राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस, यांचा राजीनामा होणं गरजेचं होतं. कदाचित त्यांचा राजीनामा होणार आहे, म्हणून विठुरायाला ते काल साकडं घालायला गेले होते, त्यांचा पण राजीनामा होणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळामधील जे दादा भुसे आहेत, ते ज्या खात्याचे शिक्षण मंत्री आहेत, त्यांच्या खात्यामध्ये देखील TAT पेपर, जो टेट पेपर आहे, तो देखील फुटला. आणि म्हणून आमची पुढची मागणी असणार आहे, मुख्यमंत्र्याचा राजीनामा घ्या आणि दादा भुसेंनी देखील राजीनामा घेतला पाहिजे. त्याचप्रमाणे या आंदोलनकर्त्यांना, जे जंतर मंतरवरती आंदोलन करणारे आहेत, त्यांना तुम्ही आतंकवादी म्हटलं. जो स्वाभिमानी कोणत्या शेतकरी संघटनेचा नेता आहे सदाभाऊ खोत, कोंबडी चोर, ते म्हटलं की हे सगळे आतंकवादी आहे. ते म्हटलं की राज्यामध्ये देवेंद्र, केंद्रामध्ये शिक्षण मंत्री धर्मेंद्र आणि देशामध्ये पुन्हा प्रधानमंत्री नरेंद्र. आम्ही झुकत नसतो. आज त्यांना झुकावं लागलेलं आहे. आणि म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीने काल ठरवलं, सदा खोत जिथं दिसल तिथं त्याच्या तोंडाला काळं फासायचं आहे. दादा भुसेंनी राजीनामा द्यायचा आहे, ही आमची मागणी असणार आहे. आणि म्हणून सगळ्यात जास्त आनंद आम्हाला याचा झालेला आहे की सगळे विद्यार्थी तरुण एकत्रित आले. खरं म्हणजे एक माहोल तयार झाला होता की भाजपचं कुणी वाकडं काही करणार नाही. नरेंद्र मोदीचं आणि शहा हे 2050 पर्यंत सत्तेवरून जाणार नाही. अरे 2047 ची 50 ची काय गोष्ट करतात. 2029ला तुम्हाला हे भारतीय उकळून फेकून देतील. तुमची माणसं देखील निवडून येऊ देणार नाही, कारण तुम्ही संविधान विरोधी माणसं आहेत. या निमित्तानं अभिजित दिपके असतील, त्यांचे सर्व लक्षावधी सहकारी असतील, त्याचप्रमाणे ज्याने 23-24 दिवस उपोषण केलं असे शास्त्रज्ञ सोनम वांगचुक असतील, यांचा आम्ही शेवगावकरांच्या वतीनं मनापासून त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी ठिणगी टाकली, वनवा भडकला आणि आग लागलेली आहे. मला असं वाटतं या आगीमध्ये मोदी, शहा आणि त्यांचे भ्रष्ट सहकारी मंत्री RSS, हे ज्यांना जातीवाद या ठिकाणी घडून आणायचा आहे, धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचे, जातीमध्ये भांडणं लावायचे, ते देखील भस्मसात होणार आहे. या निमित्तानं मी भारतीयांना आवाहन करतो की आता पुढची एकच लढाई करायची आपल्या सगळ्यांना, आणि ती लढाई असणार एकच आंदोलन करा. ते आंदोलन कशाचं करायचंय की ज्या EVMच्या माध्यमातून बोगस वोट चोरी करून हे सत्तेवरती येतात, ते EVM हटाव झालं पाहिजे आणि हा देश वाचवला पाहिजे. अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण देशव्यापी आंदोलन करावं. वंचित बहुजन आघाडीचे आदरणीय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील हे आंदोलन पुकारलेलं आहे. या देशात जोपर्यंत EVM जात नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. पुन्हा एकदा सगळ्या भारतीयांचं, ज्याने रस्त्यावरती येऊन आंदोलन केली, आमच्या सगळ्या त्या तरुण कार्यकर्त्यांचं की ज्याने मार सहन केला, डोके फुटली, सगळं सहन केलं, उपाशी पोटी झोपले, पावसात झोपले, त्या सगळ्या तरुणांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि जे घरात बसून स्वातंत्र्याच्या गप्पा करतात त्यांना आव्हान करतो की अरे पुढच्या पिढीसाठी घरातनं बाहेर या.
बाहेर पडा, रस्त्यावरती या, आपल्याला दुसऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईला सुरुवात करायची आहे. आणि जोपर्यंत मोदी शहा सत्तेवरून जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. अशा पद्धतीचे आव्हान सगळ्या भारतीयांना या निमित्ताने करतो. भारतीय संविधानाचा तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.